पुण्यामध्ये नसरापूर इथे एका बालिकेचं लैंगिक शोषण आणि हत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे। आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून याला अमानवीय आणि बालकांच्या हक्कांचं गंभीर उल्लंघन असं म्हटलं आहे। आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून तपासावर देखरेख ठेवण्याची आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे। त्यांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत वेळेवर आरोपपत्र दाखल करणं, जलद गती न्यायालयात खटला चालवणं आणि पीडितेच्या कुटुंबियांना त्वरित मदत आणि नुकसान भरपाई देण्याची गरज असल्याचंही महिला आयोगानं अधोरेखित केलं आहे। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारसी करणार आहे। या प्रकरणात न्याय प्रक्रिया जलद गतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली आहे। बालिकेच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसंच आयोगाकडून स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना देखील दिल्या जात आहेत। या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहनही आयोगाच्या अध्यक्षांनी केलं आहे। बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे अशी माहिती पुराणिक यांनी दिली। दरम्यान आज या घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। यापूर्वी काल रात्री पुण्यामध्ये नवले पुलावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध केला। त्यामुळे या भागात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती।